श्री गुरुभ्यो नमः. अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी अर्थात प्रतिगमन उपचार पद्धती या व्हिडिओ सिरीजच्या अंतर्गत मी प्रतिगमनाविषयी अर्थात PLR विषयक अनेक उदाहरणं आपल्यासमोर आणलेली आहेत. दरवेळेला येणारं उदाहरण हे नव्यानं काहीतरी शिकवणारं असतं. थेरपिस्ट म्हणून आलेले अनुभव आपल्याशी मन मोकळेपणानं सांगत असताना, शेअर करत असताना एक वेगळाच आनंद मला देखील प्राप्त होतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी असाच एक वेगळा अनुभव आपल्यासमोर मांडते आहे. एक 28 वर्षांचा तरुण माझ्याकडे PLR करून घेण्यासाठी आला होता. खरं तर तो स्वतःहून आला नव्हता. त्याची बहीण आणि त्याची आई या दोघींनी आधी माझ्याकडे PLR केलेलं होतं. त्यामुळे आपल्याबरोबर आपल्या भावाचं किंवा आपल्या मुलाचंही PLR व्हावं आणि त्यालाही या प्रक्रियेची अनुभूती यावी या हेतूनं त्या दोघींनीही त्याला PLR या प्रोसेससाठी, प्रतिगमनासाठी तयार केलं होतं. पहिल्या सेशनमध्ये म्हणजेच प्रीटॉकमध्ये ज्यावेळेला त्याची व्यक्तिगत माहिती मी विचारत होते, त्यावेळेला मला अगदी पहिल्याच काही क्षणांमध्ये लक्षात आलं की तो मुलगा अतिशय प्रांजळ आहे आणि अतिशय सरळ साधा विचार करणारा आहे. मी इथे आलेलो नाही, मला माझ्या आई आणि बहिणीनं आणलेलं आहे, हे त्यानं पहिल्या 2 मिनिटातच मला सांगितलं आणि त्यातून मग आमच्या बोलण्यामध्ये एक वेगळी सहजताही पुढे येत गेली. आता हे तर एक लक्षात आलं होतं की त्याचं जे प्रतिगमन करणं आहे, PLR करणं आहे, हे आई आणि बहिणीच्या सांगण्यावर होतं. मात्र तरी देखील त्याला व्यक्तिगत आयुष्यात काही प्रॉब्लेम आहेत का, काही त्याचे प्रश्न आहेत का, हे विचारत असताना एक वेगळाच अध्याय समोर उघड झाला. त्याच्या बोलण्यातून हे जाणवलं की त्याला एकांत खूप प्रिय आहे. खरं तर त्याच्या बहिणीला आणि आईला तो एकटा पडलाय की काय असं वाटतं. या त्याच्या एकांत प्रिय असण्यामुळे त्याला जास्त मित्रही नाहीत. मोजकेच काही नात्यातली जी त्याच्यासारखीच विचार करणारी समविचारी मुलं आहेत त्यांच्याबरोबर त्याचं पटतं आणि त्यांच्याबरोबर तो मनमोकळेपणाने बोलतोही. मात्र त्याच्या पलीकडे शाळा महाविद्यालयात किंवा आता तो जिथे काम करतो आहे तिथे त्याचं कुणी मित्र म्हणावं असं एकही माणूस आजूबाजूला नाही. आई आणि बहिणीला या गोष्टीची चिंता वाटते आणि बरोबर त्याच्या उलट तो मुलगा स्वतःचा एकांत अतिशय मनापासून एन्जॉय करतो आहे. त्याची शैक्षणिक पार्श्वभूमी ऐकताना आणखीन एक आश्चर्याचा धक्का मला बसला. या मुलानं इंजिनिअरिंगची पदवी घेतलेली आहे, मात्र आता तो जे काम करतो आहे ते त्याच्या क्षेत्राशी संबंधित म्हणजेच त्याच्या पदवीच्या शिक्षणाशी संबंधित अजिबात नाही. पदवी शिक्षण घेतल्यानंतर इतर मुलं जशी परदेशामध्ये जातात तसं त्याला जावंसं वाटलं नाही. त्यामुळे आता इथे राहून मला आणखीन काहीतरी शिकायचं आहे या भावनेनं त्यानं कम्प्युटरमध्ये काही करता येतंय का हे पाहायला सुरुवात केली आणि आश्चर्य म्हणजे त्याला त्या क्षेत्रामध्ये एवढी गती आली की आता तो जी नोकरी करतो आहे ती कम्प्युटर क्षेत्राशी संबंधित म्हणजेच IT प्रोफेशनशी संबंधित आहे. IT क्षेत्रामध्ये नव्यानं रोज बदलणाऱ्या गोष्टी त्याला फार आवडतात आणि तो अतिशय मन लावून त्या गोष्टी शिकतो आहे. आपलं जरी पदवीचं शिक्षण IT मधलं नसलं किंवा कम्प्युटर्समधलं नसलं तरी देखील जर मला कोणी मार्ग दाखवला तर मी त्या मार्गावरती माझ्या कष्टाने आरामात चालू शकतो आणि त्या समोरच्या व्यक्तींना किंवा एखाद्या संस्थेला जे हवं आहे ते मी त्यांना देऊ शकतो. हा मुलगा इतका स्वतःमध्ये बदल करण्यासाठी तयार आहे. त्याची जी लवचिकता आहे, जी फ्लेक्झिबिलिटी आहे ती त्याच्या वयाच्या मानानं मला अतिशय पुढची म्हणजेच उन्नत अवस्थेमधली वाटली आणि होतंही तसंच. पुढे बोलत असताना सहजच प्रश्न आला म्हणून मी त्याला विचारलं की आता तुला बाहेर जाण्याचा म्हणजेच परदेशामध्ये जाण्याचा काही विचार आहे का? तो चटकन मला म्हणाला, परदेशात तर सोडा, पण मला माझं राहतं शहरही सोडायचं नाही. किंबहुना शहराच्या बाहेर उपनगरामध्ये देखील मला नोकरीला जाण्यासाठी अजिबात इच्छा नाही. आता हे ऐकत असताना कदाचित आपल्या सगळ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसेल की हा असा कसा विचार करतो. जर त्याच्याकडे एवढी बुद्धिमत्ता आहे, कष्ट करण्याची ताकद आहे आणि स्वतःला रोज नवीन काहीतरी खाद्य दिलं पाहिजे, शिकलं पाहिजे, अशा भावनेनं जर हा मुलगा चालत आहे तर जगात कुठल्याही कोपऱ्यामध्ये त्याला त्याच्या मनासारखं काम, भरगच्च पगाराची नोकरी आणि विविध सोयी सुविधा सहजपणे मिळू शकतात. तर मग हा घराच्याच भोवती राहण्याचा विचार का करतो आहे? अर्थात मला देखील हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. मग त्याच्या कौटुंबिक पार्श्वभूमीमधल्या काही महत्त्वाच्या गोष्टी त्यानं सांगितल्या. त्याच्या वडिलांचं काही वर्षांपूर्वी निधन झालेलं आहे आणि बहीण आणि आई एकट्याच घरी असतात. आता बहिणीच्या लग्नाचं सगळं चाललेलं आहे. काही दिवसांमध्ये बहिणीचं लग्न झाल्यानंतर आई घरी एकटीच असेल, त्यामुळे मला इथं राहिलं पाहिजे असं त्या मुलाने मला सांगितलं. या मुलाचं उत्तर ऐकल्यानंतर त्याचं कुटुंबाविषयी असलेलं जे प्रेम आहे किंवा जी कर्तव्य बुद्धी आहे ती इथे अधोरेखित होते. खरं तर त्याच्या वयामध्ये असणाऱ्या अनेक मुलांच्या संदर्भामध्ये याच गोष्टीचा आपल्याला अभाव दिसतो.
PLRच्या दुसऱ्या सेशनमध्ये ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये सद्गुरू कृपेनं हा मुलगा जाऊन पोहोचला आणि जो एका गतजन्मातील घटनेचा पट उलगडला तो अक्षरशः स्तंभित करणारा होता. गतजन्मामध्ये यांनी स्वतःला 40 ते 45 वर्ष वयातील अतिशय कर्तबगार आणि मोठा सावकार असलेल्या माणसाच्या रूपामध्ये पाहिलं. हा सावकार गडगंज श्रीमंत होता. मात्र ही श्रीमंती फक्त धनाची, पैशाची, गाडी घोडा किंवा इमारती शेतीवाडीची नव्हती, तर तो मनानेही फार मोठा होता. आपल्या कुटुंबियांच्या बरोबरीनं आपल्याबरोबर राबणाऱ्या, आपल्याला मदत करणाऱ्या सगळ्या माणसांची तो तितक्याच प्रेमाने काळजी घेत असे. जी घटना आमच्यासमोर उलगडली त्यातून हे स्पष्टपणे अधोरेखित झालं. गतजन्मामध्ये गेल्यानंतर जो पहिला प्रसंग समोर आला त्याच्यामध्ये सगळेजण जेवणाच्या ताटावरती बसलेले आहेत आणि या व्यक्तीच्या शेजारी एक मुलगी जेवणासाठी बसलेली आहे. ती मुलगी त्याच्या नात्यातली नाही किंवा त्याची स्वतःची मुलगी नाही, तर ती घरामध्ये काम करणाऱ्या एका बाईची मुलगी आहे. आपल्या घरामध्ये जी मोलकरीण आहे तिच्या मुलीला अगदी आपल्या मुलांसोबत पंक्तीला बसवून खाऊ घालत होती. या व्यक्तीच्या मोठेपणाचे आणखीन 2 प्रसंग देखील आम्ही पाहिले. सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने आणखीन थोडं पुढे गेल्यानंतर अतिशय महत्त्वाचा घटना प्रसंग जो समोर उलगडला तो मात्र त्रासदायक होता. या व्यक्तीची जी दुमजली वाड्यासारखी इमारत होती तिला अचानक आग लागते आणि अख्खं घर आगीच्या भक्षस्थानी पडतं. घरातील व्यक्तींना कुठलीही इजा होत नाही, मात्र घर आणि घरातील सगळ्या वस्तू, सगळा पसारा जळून भस्मसात होतो. जळालेल्या घराच्या राखेच्या ढिगाऱ्याकडे पाहत घरातील इतर व्यक्ती, घरातील नोकरचाकर मंडळी असतील किंवा नातेवाईक असतील, ते शोक करत आहेत आणि हा माणूस मात्र अतिशय शांतपणे आता इथून पुढे याच ठिकाणी कशा पद्धतीनं मला पटकन घर बांधता येईल म्हणजे बाकीच्या सगळ्यांना निवारा होईल या विचारामध्ये गर्क आहे. झालेल्या घटनेचा कुठलाही शोक किंवा कुठलाही पश्चाताप किंवा कुठलाही त्रागा, राग, व्याकुळता या व्यक्तीच्या चेहऱ्यावर नव्हती. मात्र घराविषयी असलेली आत्मीयता इतकी टोकाची होती, इतकी खोलवर होती की झालेल्या घटनेचं दुःख बाजूला सारून ते घर पुन्हा उभं करण्यासाठी हा व्यक्ती जीवाचं रान करत होता. ध्यानावस्थेमध्ये पुढे गेल्यानंतर जसं या व्यक्तीनं ठरवलं होतं तसं ते घर पुन्हा नव्यानं बांधलं. सगळ्या घरातील मंडळी आनंदानं त्या घरामध्ये नांदत राहिली. पुढे ज्यावेळेला मृत्यूचा प्रसंग आम्ही सद्गुरूंच्या कृपेनं पाहू शकलो त्यावेळेला मृत्यूसमयी या व्यक्तीच्या मनामध्ये असणारी एक समाधानाची जी भावना होती ती देखील ध्यानावस्थेत असलेल्या त्या तरुणाला अनुभवता आली. समाधानानं त्या व्यक्तीनं वृद्धापकाळामध्ये अतिशय आनंदानं आपला देह सोडला आणि पुढच्या प्रकाशाच्या दिशेनं निघून गेला. ध्यानावस्थेमधून बाहेर आल्यानंतर त्या मुलाशी ज्यावेळेला मी पुन्हा संवाद केला त्यावेळेला मला आणि त्याला एकाच वेळी हे लक्षात आलं की या मुलाला घर का सोडायचं नाही याचं कारण त्याच्या गतजन्मातील त्या घटनेमध्ये आहे. आता तो एका वेगळ्या ओझ्यातून मोकळा झाल्यासारखा मला वाटला. कारण कधीकधी आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं जर आपल्याला मिळाली नाहीत तर एक विचित्र अस्वस्थता, एक विचित्र ओझं आपल्याच खांद्यावर, आपल्याच मनावर निर्माण होतं. प्रतिगमनाच्या या पद्धतीमध्ये अनेकदा अशा काही विस्मयकारक गोष्टी समोर येतात की ज्या खरोखर ईश्वरी कृपेचा जो वावर आपल्या अवतीभोवती आहे तो पुन्हा एकदा अधोरेखित करतात. या मुलानं कुठल्याही एका विशिष्ट प्रश्नाचं उत्तर मला जाणून घ्यायचं आहे म्हणून प्रतिगमन ही प्रक्रिया अनुभवण्याचं ठरवलं नव्हतं. मात्र त्याच्या आयुष्यामध्ये जी गोष्ट इतरांना त्रासदायक वाटते आहे, जसं की तो घर सोडून इतर ठिकाणी का जात नाही, स्वतःच्या क्षमता बाहेर कशा पद्धतीनं वापरता येतील याचा विचार का करत नाही, या प्रश्नाचं उत्तर मात्र त्याला या प्रक्रियेदरम्यान मिळालं. अर्थात हा प्रत्येकाचा आपला आपला प्रवास आहे. आपण या प्रवासामध्ये नेमकं काय घेऊन आलेलो आहोत आणि आपल्याला कुठल्या गोष्टींचा उलगडा होणार आहे या सगळ्या गोष्टी निहित आहेत, म्हणजेच ठरलेल्या आहेत. मात्र त्या आपल्याला ज्ञात नाहीत. ठरलेल्या सगळ्या गोष्टी ठरलेल्या वेळी ठरलेल्या प्रमाणच होणार आहेत. फक्त आपल्यातला साक्षीभाव त्यावेळेला जागृतावस्थेमध्ये असायला हवा. आपल्याला अनेकदा वाटतं आपण जे काही करतो, जे काही मिळवतो ते आपल्या हिमतीनं, आपल्या कष्टानं किंवा आपल्या बुद्धिमत्तेनं. अर्थात हे अर्धसत्य आहे. हिम्मत, बुद्धिमत्ता किंवा कष्ट आपण वापरत जरी असलो तरी देखील त्याला बळ देणारी जी एक अज्ञात शक्ती आहे ती म्हणजे आपल्या कर्मांची ऊर्जा. आपल्याला जर तिच्यापर्यंत पोहोचायचं असेल आणि तिचा नेमका पट काय आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर प्रतिगमन उपचार पद्धतीसारखी म्हणजेच PLR सारखी विलक्षण प्रक्रिया आपल्या आयुष्यामध्ये निश्चितपणे आहे. आपल्यालाही जर का असे काही चिवट प्रश्न पडले असतील की ज्याची उत्तरं आपल्याला अद्यापही मिळत नाहीत, मात्र ते प्रश्न कायम आपल्या समोर फेर धरतात,
जर या प्रश्नांची उत्तरं आपल्याला स्वतः अनुभूतीच्या पातळीवर समजून घ्यायची असतील, मिळवायची असतील, तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क करून आपण माझ्या भेटीची वेळ निश्चित करू शकता. पुन्हा भेटूयात असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.